चरणी रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय. वासना नष्ट झाली महाराज. आणि त्या एकनाथांच्या पायावर मस्तक ठेवलं. एकनाथाने त्यांच्या पाठीवर हात फिरवला आणि महाराज तोच गावबा व्यासपीठावर बसला आणि 44 अध्यायापासून पुढचं जे कांड आहे ना ते त्या बालूने लिहिलेलं आहे महाराज. गावबाने लिहिलेलं आहे आणि तो अशा प्रकारे गावाचा बाबा झाला महाराज. गावबा या शब्दाचा अर्थ गावाचा बाबा झाला. गावबा झाला तो कशामुळं? संतांच्या चरणावर पडून राहिल्यामुळे. मग असं त्याने त्याचं बघा कुठला प्रश्न विचारला का एकनाथांना? संतांनी सांगितलं, मार्गदर्शन केलं. त्याने न लगे पुसणे सांगणे काही पुसलं नाही, काही एकनाथाने त्याला सांगितलं नाही. परंतु त्याला काय झाला? चित्त स्थिर झालं. भाव त्यांनी ठेवल्यामुळे शुद्ध भाव झाला त्याचा. आणि म्हणून त्यांनी असं अस्खिल असं रामायण लिहिलं. अभंगाचा दुसरा चरण. त्या गावबाने असं अस्खलित असं रामायण लिहिलं महाराज. त्याने काय केला होता? तिथे राहून फक्त भगवंताच्या पोळीचा प्रसाद सेवन केला महाराज. आणि ते सेवन करून करून त्याचं चित्त कसं झालं? शुद्ध झालं महाराज. त्यांनी जरी कीर्तनात बसला नाही, पारायणाला बसला नाही, काकड्याला उठला नाही, तरी त्याच्या कानावर सातत्याने भगवंताचं नाम गेलं आणि त्याच्यामुळे त्याचं चित्त शुद्ध झालं. त्याने त्याचा भाव एकनाथ महाराजांच्या पायावर ठेवला, चरणावर ठेवला. आणि महाराज आता अस्खिल असं त्यांनी रामायण लिहिलं. आता त्यांनी जे रामायण लिहिलं ना त्या रामायणात आणि एकनाथांच्या रामायणातील मात्र महाराज फरक नाही. तुम्ही जर निरीक्षण करून पाहिलं तर तो रामायण त्या गावबाने लिहिलाय असं लक्षात येणार सुद्धा नाही. ज्याला माहीत असेल त्यालाच माहिती आहे. 44 अध्यायापासून त्या गावबाने ते रामायण लिहिलं महाराज. आणि सुंदर अशी कथा लोकांना त्यांनी सांगितलेली आहे. आणि त्या प्रकारे तो गावबा झालेला आहे, गावाचा बाबा झाला. मग ही कशाचा परिणाम हो? संगतीचा परिणाम झाला महाराज. म्हणजे संत संगतीच्या सुखामध्येच त्याला ती ज्ञानाची प्राप्ती झाली. बघा काहीच नाही ना घेतलं. आता गावाला म्हणे महाराज शेण पडलं ना गावाला, तुम्ही गावावरून माणसं आली असेल तुम्हाला माहिती. गावात जे शेण पडलं ना खाली ते शेण तसं उठत नाही, ते माती घेऊन उठतं. शेण उचललं जरी आपण तरी ते माती घेऊन उठत असतं. तसा जर आपण संतांच्या संगतीत राहिलो तर संतांचे चरण रज लागतात. संत चरणी रज लागता सहज, चरणी रज लागता सहज, संत चरणी रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. हेचे बीज जळूनी जाय, वासनेचे बीज जळूनी जाय, वासनेचे बीज जळूनी जाय, वासनेचे बीज.
शेण जसं माती घेऊन उठतं ना महाराज, तसा जरी पडून राहिला, संतांच्या जवळ जरी सानिध्यात जरी मनुष्य पडून राहिला तरी त्याला संतांचे रजकण त्याच्याकडे येत असतात. म्हणजेच काय बघा, अज्ञान शेणरूपी अज्ञान आहे, ते शेणरूपी अज्ञान जातं आणि ज्ञानरूपी ज्ञान येतं. म्हणजे जी रजकण येतात ते ज्ञान येतं. जशी माती येते तसं संतांकडचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. बघा आता थंडी लागत आहे, अग्नी समोर आहे, शेकोटी पेटलेली आहे, मग कुठे राहू आपण? थंडी लागत आहे ना आपल्याला, मग आपल्याला अग्नीच्या सानिध्यात जायचं आहे. अग्नी पेटवलेली आहे, शेकोटी पेटत आहे धडधड पुढे, आणि थंडी म्हणून बाजूला राहून कुडकुडत बसला तर थंडी जाईल का? थंडी जाणार नाही. थंडी घालवायची असेल तर अग्नीजवळ जाऊन उभं राहिलं पाहिजे की नाही? अग्नीजवळ उभं राहिलं तर महाराज आपल्याला काय होईल? थंडी नाहीशी होईल. मग अज्ञान घालवायचं असेल, ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अग्नीजवळ जायला पाहिजे, म्हणजेच संतांजवळ जायला पाहिजे. जेव्हा तुम्ही संतांजवळ जाल तेव्हाच अज्ञान नाहीसं होईल. बघा एखादा गाडी चालवत असेल, पण नवीन गाडी चालवत असेल तर त्याला भीती वाटते की नाही? तो डायरेक्ट गाडी चालवत नाही का? त्या गाडीविषयी काय आहे? त्याच्याकडे अज्ञान आहे. त्या गाडीविषयी त्याच्याकडे अज्ञान आहे, त्यामुळे तो गाडी चालवायला घाबरतो. पण तो हळूहळू शिकला, तो हळूहळू गाडी चालवायला शिकला, पूर्ण गाडी चालवता आली. मग त्याला तुम्ही सांगा किती पण जाऊ नको, तर तो गेल्याशिवाय राहील काय? तो जाणारच. म्हणजे त्याला काय झालंय? ज्ञानाची प्राप्ती झाली. गाडी चालवायचं जे अज्ञान होतं ते नष्ट झालं आणि गाडी चालवायचं ज्ञान आहे ते प्राप्त झालं. मग अज्ञानाला घालवायला लागलं का? अज्ञान घालवायला लागलं का? नाही लागलं, आपोआप गेलं. कशामुळं? संताने सरता केलं तैशा परी, संताने सरता केलं तैशा परी, संताने सरता केलं तैशा परी, संताने सरता केलं तैशा परी. चंदनाने बोरी व्यापिला, चंदनाने बोरी व्यापिला, चंदनाने बोरी व्यापिला. म्हणून संतांच्या संगतीत गेला. बघा चंदनाच्या संगतीत जेवढी झाडं राहतात तेवढा ना सुगंध निर्माण होतो. तसे हे संत हे चंदनाप्रमाणे आहेत. त्यांच्या संगतीत राहिलो तर आपल्या अंगाला सुद्धा सुवास आल्याशिवाय राहणार नाही. महाराज एखादा महाराज आहे ना, त्याच्यासोबत नुसतं पांढरे कपडे पांढरा पोशाख करून आपण जरी गेलो ना तरी लोक आपल्यासुद्धा पाया पडतात की नाही? आपली पात्रता असो या नसो पण आपल्या पाया पडतात लोक. का हो? संत संगतीचा परिणाम झाला, डिमांड आला की नाही आपल्याला. आपल्यात ते गुण असोत नसो, आपण मालकरी असो या नसो, पण त्यांच्या संगतीत तुम्ही जरी राहिलात तरी तुमची म्हणजे काय म्हणता येईल त्याला, प्रतिष्ठा वाढली जाते. म्हणजे संतांच्या संगतीत आपला काय आहे? एकूण जीवनाचा फायदाच आहे. संतांच्या जीवनात राहिलं तर फायदाच आहे. मग आता संतांच्या जीवनात राहिल्यामुळे गावबा काय झाला? लेखक बनला की नाही? सुंदर असं रामायण लिहिलं त्या गावबाने. मग असं गावबाने रामायण लिहिलं कशामुळे? त्याचा भाव काय झाला? शुद्ध झाला. संत संगतीने थोर लाभ झाला, 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 संत संग
असतात ते संतांच्या संगतीने पायदळी मिळवतात, म्हणजे ते नष्ट होतात आपल्याकडून. मग संतांच्या संगतीचा आपल्याला फायदाच होतो. पण महाराज संतांच्या संगतीत सज्जनालाही फायदा आहे आणि संतांच्या संगतीत दुर्जनाला सुद्धा फायदा आहे. मग सगळ्यांनाच संतांच्या संगतीत काय आहे? फायदा आहे. बघा, दुर्जन जरी आखला तरी तो संतांच्या संगतीत कसा सुधारतो? एक दृष्टांत देते तुम्हाला. एकनाथ महाराजांचा नियम होता, रोज गंगेवर स्नान करून यायचं. रोज गंगेवर स्नान करून यायचं. तुमच्या म्हणजे ऐकलेलाच असणार हा दृष्टांत. रोज स्नान करून यायचं. पण एक दिवस गावामध्ये अशी दवंडी पेटवली गेली पैठणमध्ये का एकनाथ महाराजांना जो राग आणून दाखवीन त्याला 200 रुपये बक्षीस दिले जाईल. 400 वर्षापूर्वीचं 200 रुपये महाराज, आताचं नाही. 400 वर्षापूर्वीचं हे 200 रुपये महाराज. हा एक यौवन होता, तो म्हणला हा धंदा करतो ह्यात यश नाही, तो धंदा करतो त्यात सुद्धा यश येत नाही, एवढा एक आणखीन धंदा करून बघायला काय हरकत आहे? काय म्हटले? त्या यौवनाने तो विडा उचलला महाराज आणि म्हटला ठीक आहे 200 रुपये मला मिळणार आहेत, एवढा काय उद्योग करायला काय हरकत नाही महाराज. त्याने एक डब्बा घेतला, पान सुपारी कात सगळं घेतलं आणि एकनाथ महाराजांचा स्नानाच्या टायमाला तो जाऊन त्या झाडावर बसला. यवनांगावर तुंकला, यवनांगावर तुंकला, यवनांगावर तुंकला, यवनांगावर तुंकला. प्रसाद देवनी मुक्त केला, 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 प्रसाद देवनी मुक्त केला. महाराज तो यवन महाराज आंघोळ करून आले आणि गंगेतून एक लोटा देवपूजेसाठी पाणी घेतला. वरती महाराज आले आणि हा त्यांच्या अंगावर थुंकला. परत महाराज गेले, पुन्हा स्नान केलं, पुन्हा थुंकला, पण महाराजांनी वरती सुद्धा पाहिलं नाही. असं किती वेळा झालं? 108 वेळा झालं महाराज. पण महाराजांनी वरती पाहिलं नाही, म्हणून त्यांना शांतीब्रह्म अशी पदवी मिळाली महाराज. असे असणारे शांतीब्रह्म असणारे एकनाथ महाराज 108 वेळा आंघोळ करून आलो आणि महाराज त्या यवनाच्या मनाची स्थिती बदलली. यवनाच्या मनात भगवंतानेच उपदेश केला. अरे म्हटला मूर्खा, तुला छलायला दुसरं कोण मिळलंच नाही का रे? अशा ब्राह्मणाला तू छलतोस? एकटा निष्ठावंत असणाऱ्या या ब्राह्मणाला तू का बरे छलतो? तुला ही दृष्टबुद्धी सुचली तरी काय? तुला पैसे कमवण्याचा हाच मार्ग मिळाला का? अशी त्याला देवाने महाराज मनात त्याच्या स्थिती निर्माण केली आणि तो सुद्धा विचार करू लागला 200 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे खरं, पण 108 पानं खाल्ली महाराज. तर आता 108 पानं खायला खर्च किती आला? म्हणजे फायदा तर झाला नाहीच, मुद्दल नाही, नफा सुद्धा नाही. मग हा काय झाला? तोटा झाला. हा विचार करता करता त्याच्या मनामध्ये अशी स्थिती निर्माण झाली महाराज. त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. म्हटला खूप चुकी झाली माझ्याकडून, ह्या अशा ज्ञानी माणसाला मी फसवलं, अशा शांत असणाऱ्या निष्काम भावनेच्या माणसाला मी फसवलं महाराज. याचा त्याला पश्चाताप झाला. बरं, पानं खाऊन खाऊन याचं तोंड सोडलं महाराज आणि महाराज त्या झाडावरून उडी मारली आणि नाथांचं त्याने पाय धरलं. नाथांचं पाय धरलं आणि क्षमा मागितली. तेव्हा नाथ म्हणतात, उठा, कसली क्षमा मागता? म्हटलं तुम्ही काही अपराधच केला नाही, तुम्ही क्षमा कसली मागता? म्हटलं नाही हो महाराज, मी तुमच्या अंगावर थुंकलो. महाराज म्हटलं नाही रे बाबा, तू थुंकून माझ्यावर उपकार केलेस. कसले? म्हटले मला गंगेचं 108 वेळा स्नान घडलं महाराज. आपल्याला कुणाचा गर्दीत धक्का लागला तरी सहन होत नाही. आपण शहरातली माणसं राहणारी, दगदगीचा प्रवास करणारी, पण चुकून धक्का लागला तरी सहन होत नाही महाराज. पण त्या एकनाथ महाराजांनी तो यवन थुंकला, त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही, त्याला काय बोलले सुद्धा नाहीत. पुन्हा पुन्हा आंघोळ करून येत होते तर त्याच्याच समोर हात जोडले
म्हणले मी तुला नमस्कार करतो का? म्हटले हे बघ तुझ्यामुळं मला आज 108 वेळा गंगेचं स्नान घडलं. म्हटलं हे माझं भाग्य उदयाला आलं कशामुळं? तुझ्यामुळं. पण महाराज ही स्थिती निर्माण झाली आणि मग त्यात नाथ महाराजांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त केला. प्रसाद दिला म्हणजे काय दिला हो? हातात काय खाऊ होता का? पेढा होता का? बर्फी होती का? मग उपदेश केला कसा? युक्तीने. अभंगाचा 3रा चरण. सहजते स्थिती उपदेश करुणी सायास शिकविती. सायास करतात, उपदेश करतात, सहज करतात, पण युक्तीने करतात. आणखी एक दृष्टांत देते बघा. संत मीराबाई, संत मीराबाईच्या दारामध्ये कामाला असणारी बाई, संत मीराबाईच्या घरी काम करणारी बाई, आता आपल्या शहरामध्ये मावशी म्हणतात ना काम करणाऱ्यांना, त्या अशा काम करणाऱ्या मावशी, त्या मावशीने एक दिवस मुलाला पाठवलं महाराज, आणि त्या मुलाने त्या मीराबाईनं पाहिलं. मीराबाईनं पाहिल्यानंतर त्या मुलाच्या मनात त्या मीराबाईनेच घर केलं. त्याला वाटू लागलं अशी सुंदर बायको मला प्राप्त व्हावी, अशी सुंदर पत्नी मला मिळावी. आणि महाराज ती मीराबाई त्याच्या एवढी मनामध्ये भरली, एवढी डोक्यात ठसली का ती मीराबाई सर्वत्र दिसू लागली. आणि मग घरी गेला आणि आईला सांगू लागला, आई हे बघ मी लग्न करीन तर मीराबाईशीच लग्न करीन, नाही तर म्हटलं आत्महत्या करीन. मग अशी असणारी ती मीराबाई ती तिला मावशीला म्हणू लागली, आता मावशी दिवसेंदिवस मला टेन्शनमध्ये आहेत, काळ्या पडल्या, चेहरा उतरलेला, सांगू शकत नाही. म्हटलं सांगणार तर काय, राजाची कन्या आहे, राजा मुलाला फासावर देईल, आता करावं तर काय करावं. ही एवढी चिंता लागून राहिली तिला. पण तिचा कालवणलेला चेहरा पाहून मीराबाईनं राहावे ना. मीराबाईने विचारलं, मावशी म्हणले दिवसेंदिवस तब्येत खालावत चालली आहे, चेहरा पडलेला आहे, काळ्या झालेल्या आहेत, काय झालं नेमकं, काय कारण आहे, कुठला आजार जडला का?
काय संकट आलं आहे का, पैशाची गरज आहे का, कुठली चिंता लागून राहिली, पण ती आई काय सांगायला तयार नाही आहे. कसं सांगणार महाराज. पण एक दिवस मीराबाईने त्या मावशींचा हात धरला, हात पकडला आणि म्हटले, बघा मावशी, तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि मग मावशीने क्षमा मागितली. म्हटले, हे बघा, तुम्ही राजकन्या आहात, जर मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली तर माझ्या मुलाला फासावर द्याल तुम्ही, म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. आणि माझी सुद्धा नोकरी जाईल, खायचे वांदे होतील. मग मीराबाईने वचन दिलं, असं काहीही होणार नाही, असं काही होणार नाही. म्हटलं तुम्ही सांगा, काय तुमच्या मनात जो प्रश्न असेल तो मला सांगा, मी माझ्यातच ठेवल. मी ही म्हणजे कुणाजवळ हे वाक्य बोलणार नाही, मी माझ्याकडेच ठेवल. असं सांगितल्यानंतर घाबरत मावशी सांगू लागल्या. म्हटले, ताईसाहेब, माझ्या मुलाला तुमच्याशी लग्न करायचं आहे. त्याने असा हट्ट धरलेला आहे का लग्न करीन तर तुमच्याशीच करीन. मग मीराबाई शांत झाल्या, विचार केला आणि म्हणाल्या, ठीक आहे, उद्या तुमच्या मुलाला घेऊन या. आता महाराज, त्या मावशीला किती आनंद झाला असेल. तिला आनंद झाला. घरी गेली आणि आपल्या मुलाला सांगितलं, मीराबाई तुझ्याशी लग्न करायला तयार आहेत, तुला उद्या बोलवले म्हटले दरबारात. पण मनामध्ये विचार करू लागला, खरंच मीरा लग्न करेल का फासावर देईल, नक्की काय होणार आहे. आईला पुन्हा विचारू लागला. आई म्हणाली, नाही रे बाळा, त्याने मला सांगितलंय तुला घेऊन या, पण आता लग्न करायचंच आहे ना. म्हटलं, नाहीतरी मारायचंच आहे ना, फासावर गेलो तरी चालेल, पण मिळली मीरा तर मिळाली, नाहीतर मरण तरी, दोघांपैकी एक काहीतरी आहेच ना. चला म्हटले. दृढ निश्चय केला मनाचा आणि आला दरबारामध्ये आल्यानंतर मीराबाईला समोर पाहिल्यानंतर तो मीराबाईकडे जो एकटक पाहू लागला, त्याची नजर इकडे तिकडे आले ना महाराज. एवढा एक नजर देऊन मीराबाईंकडे पाहू लागला. मीराबाईने सांगितलं, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे. म्हटलं, हो, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, पण म्हटलं माझी एक आट आहे, तीच तू पाळलीस, पूर्ण केलीस तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. मला ठीक आहे, काय सांगाल ते करीन, पण लग्न करीन तर तुमच्याशीच लग्न करीन, असा ठाम निर्धार झालेला आहे. आता मीराबाईने सांगितलंय, बघ, आजपासून म्हणजे आत्तापासून लगेच मी तुला जो मंत्र देतो तो मंत्र म्हणायचा आणि हा मंदिर आहे कृष्णाचा, या श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे बसायचं आणि 7 दिवस इथून उठायचं नाही. ठीक आहे म्हणला, मान्य केलं महाराज. आणि मीराबाईने दिलेल्या मंत्राचा जप करीत बसला. श्रीकृष्णाकडून नजरसुद्धा हलवली नाही. आणि महाराज 7 दिवस झाले. 8वा दिवस उजाडला. मीराबाई स्वतः हातामध्ये माल घेऊन हजर आहेत आणि त्याला हाक मारली, म्हटली, चल उठ, लग्न करायचं ना माझ्याशी. महाराज तो मंत्र म्हणता 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 त्याला सगळीकडे श्रीकृष्ण दिसू लागला. कृपा कटाक्षणे आलिले, आपल्या पदी बैसविले. महाराज ती मीरा त्याच्या समोर माल घालून उभी आहे, हातात माल घेऊन, आणि म्हणाली, उठ, चल आपल्याला लग्न करायचंय, मला तुला वरायचं आहे, माल घे आणि माझ्या गळ्यात घाल. महाराज आणि त्यांनी काय केलं महाराज, त्याला सगळीकडे मीरा दिसत नाही, त्याला कोण दिसत आहे, भगवान श्रीकृष्ण दिसू लागले. आणि महाराज त्या मीराच्या पायावर त्याने मस्तक ठेवलं, मीराच्या पायावर मस्तक ठेवलं. आणि महाराज त्याला जी ज्ञानाची प्राप्ती झाली महाराज, त्याचा सगळा मोह माया
प्रेम विकार जे होते, त्याला जी वासना होती ती वासना समूल नष्ट झाली. कशामुळे? संतांच्या सहवासात, संतांच्यावर विश्वास ठेवला आणि काय केलं त्याने? संतांनी दिलेल्या मार्गाचा क्रमण केला. मंत्र दिला की नाही? मीराबाईने मंत्र दिला. मग सहज ते स्थिती उपदेश परयुक्ती, सहज स्थिती केली, सहज उपदेश केला मीराबाईने आणि त्याची स्थिती अशी झाली, सगळीकडे भगवान श्रीकृष्ण त्याला दिसू लागले. विठोबा रघुमाई, ठोबा रखुमाई, जय रे ठोबा रखुमाई, जय रे ठोबा रखुमाई, जय रे ठोबा रखुमाई. कुंडली कवरत हरिचर श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ठोबा रखुमाई, जय ठोबा रखुमाई, जय ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, जय ठोबा रखुमाई. सहज ते स्थिती उपदेश परयुक्ती म्हणून संत सहज आणि युक्तीने आपल्याला उपदेश करत असतात. म्हणून आपल्याला कोणाची संगत धरायची आहे? संतांची संगत धरायची आहे. संतांच्या संगतीतच सुख आहे महाराज, इतरत्र कुणीकडेही सुख नाही आहे. म्हणून संतांच्या संगतीत वाटे हे चिठाई, सुख वाटे 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 चिठाई. भाऊ पाये संताच्या, भाऊ पाये संताच्या, संताच्या मनावून केला वास, मनावून केला वास, मनावून केला वास, मनावून केला वास. भाऊ पाये संताच्या, भाऊ पाये संताच्या, मनवून केला वास, मनवून केला वास, मनवून केला वास, मनवून केला वास. म्हणून महाराज संतांच्या संगतीचा परिणाम चांगलाच होतो. म्हणजे संतांच्या संगतीत चांगला आला तरी त्याचं चांगलंच होतं, दुर्जन आला तरी सुद्धा त्याचं चांगलंच होतं. म्हणून संतांची संगत करावा हाच प्रश्न आपल्या सुरुवातीला होता, संतांच्या संगतीत का जावं. तर याचं कारण एवढं मी तुम्हाला सांगितलं. हे कुठनं आणलं का विकत? बाजारात भेटलं का? नाही. मोल देऊन मिळालं का? नाही. हे संतांचंच आहे, संतांचंच आहे. ते संतांनीच ठेवलेले, संतांच्याच पुढं मांडण्याचं काय केलेलं आहे? प्रयत्न केला. मग शेवटच्या चरणात संत तुकोबाराय काय म्हणतात? तो जो संतांच्या जवळ काय भाव आहे, संतांच्या जवळ भाव ठेवल्यानंतर काय फायदे झाले हे सगळं सांगितलं. तुका मने भाव, 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 तुका
भाव जवळी धरुणी आणि देव. एकतर आपला भाव असेल तर देव आपल्या जवळ येतो, दुसरा अर्थ असा निघतो का देव आपल्याला त्याच्याजवळ नेतो. तसा भाव पाहिजे माणसाला, जसा भाव तसा देव. जसा भाव असेल मनात तसेच देवाची प्राप्ती आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, जर तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. बघा कुर्मदासांना हात पाय नव्हते, असे असणारे कुर्मदास महाराज आषाढीची पायवारी निघालेली होती आणि त्या पायवारीमध्ये कीर्तन होतं. त्यांच्या गावात कीर्तन होतं आणि ते कुर्मदास तिथे कीर्तनाला आले होते. बघा सहज उपदेश केला महाराज, पण त्यांना तो किती भावला, त्यांनी त्यांच्या चरणावर किती भाव ठेवला. बघा सहज कीर्तनात सांगितला, पंढरीशी जा रे आल्यानु संसार, हा अभंग घेतलेला कीर्तनात. मग काय सांगितलं, पंढरीशी जा रे आल्याने संसारा, पंढरीशी जायलाच पाहिजे असं कीर्तनकारांनी सांगितलं. आणि कुर्मदासांच्या मनावर एवढं बिंबलं का म्हटले ना आपल्याला सुद्धा एकदा तरी पंढरीला जायलाच पाहिजे. आणि म्हणून त्यांचा ठाम निश्चय झाला आणि ते पंढरीच्या वाटेने निघाले. आता त्यांना हात नव्हते आणि पाय सुद्धा नव्हते, तरी ते पंढरपूरला जायला निघाले. आपल्याला देवाने हात दिलेत, आपल्याला देवाने पाय दिले, तरी आपण पंढरपूरला पायी वारीला जाऊ शकत नाही. याचं कारण काय हो? आपला भाव नाही. आपला भाव नाही, आपल्याला भीती वाटते. कसली? तिथपर्यंत पोचेल का नाही या शंका आधीच मनात. चालवेल की नाही, ऊन लागेल का, पाऊस पडेल का, अशा शंका आपल्या मनात आहेत. म्हणून आपण पंढरपूरला चालत जात नाही. ज्याचा भाव आहे, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध झालाय ना महाराज, तो तिथपर्यंत नक्की जाऊ शकतो. बघा तो असा असणारा कुर्मदास, तो निघाला पंढरपूरला. पण पंढरपूरच्या वारीमध्ये असणारे लोक म्हणू लागले त्याला, अरे बाबा ना हात ना पाय, कुठे निघालास, आपल्या घरीच बस. तो म्हटला नाही. त्याने निश्चय केला, दृढ निश्चय केला, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. एक नामावर तत्व ठेवला, दृढ निश्चय केला आणि कुर्मदास निघाला. कसा निघाला हो? सरपटत परपटत खरपटत चाललेला आहे कुर्मदास. आता चालणारे लोक भराभरा चालत गेली महाराज. दुपारी झाली, जेवणाची वेळ झाली. आता याला जेवण मिळेल का? रस्त्यात कोण जेवण देणार? रस्त्यात जेवण कोण देणार? पण त्यांनी जेवणाची अपेक्षा केली नाही. तो तसाच चाललेला आहे. तहाने व्याकुळ झालेला हा कुर्मदास, भुकेने व्याकुळ झालेला कुर्मदास. महाराज पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, सगळं नुसतं भगवंताचंच ध्यान करत आहे. का तर पांडुरंगाचं दर्शन घडलं पाहिजे, नामाशिवाय शक्ती प्राप्त होणार नाही. हनुमंत राय 7 समुद्र पलीकडे उड्डाण करून गेला. कशाच्या जीवावर? नामाच्या जीवावर गेला. नामच ना, श्रीराम जय राम जय जय राम. मग म्हटलं मला पंढरपूरला जायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि भगवंताचं नामचिंतन करता 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 लोटांगण घालत घालत कुर्मदास निघाला. आता दिवसभर भगवंतानी परीक्षा पाहिली, मागे फिरतो का? पण मागे फिरला नाही, दृढ निश्चय झाला होता महाराज. तसाच केला. संध्याकाळ झाली महाराज आणि रस्त्यात एक महाराज व्यापारी सापडला. व्यापारी मिळाला. तो व्यापारी आला कुणाजवळ? कुर्मदासांच्या जवळ आला आणि म्हणाला, महाराज कुठे निघालात? म्हटलं पंढरपूरला. अहो हात नाही पाय नाही, कुठे चालला पंढरपूरला? नाही म्हटला, माझा निश्चय आहे, मला पंढरपूरला जायचंच आहे, हा माझा दृढ निश्चय आहे. महाराज त्या व्यापाऱ्याला विचारलं, तुझं नाव काय? व्यापारी म्हणाला, मी विठू सावकार आहे. मी विठू सावकार आहे. मग म्हटले, मी व्यापार करत करत पंढरपूरला जाणार आहे, तर जाता जाता तुझी सोबत मला होईल. तेव्हा तो म्हणाला, अहो मला ना हात ना पाय, माझा तुम्हाला काय उपयोग होणार? महाराज तो म्हणाला, नसू द्या उपयोग, काय मी पुढे जाईन, तोपर्यंत 4 पैसे गोळा करील, पुढे तुम्हाला मुक्कामाला घेऊन जाईन. आणि महाराज संध्याकाळ झालेली आहे. त्या विठू सावकारांनी हा रक्तबंबाळ झालेल्या कुर्मदासाची अंघोळ घातली. महाराज बघा भगवंत भक्ताची कशी सेवा करतो. भक्त आपला भाव पाहिजे.
कुर्मदासाची आंघोळ घातली कोणी? पंढरीचा राजा असणारा हा पांडुरंग परमात्म्याने कुर्मदासाची आंघोळ घातली आणि महाराज स्वयंपाक बनवला. कुणासाठी? भक्तासाठी स्वयंपाक बनवला आणि स्वतःच्या हाताने त्याला भरवला. कारण कुर्मदासाला हात नव्हते. असा असणारा कुर्मदास, त्याची श्रद्धा, त्याचा भाव आणि त्याची भक्ती पाहून पांडुरंगाला तिथं यावं लागलं महाराज आणि त्याला भरवावं लागलं. असं दरमजल करत करत रोज पांडुरंग परमात्मा त्याला पाणी पाजायचा, पांडुरंग परमात्मा त्याला जेवू घालायचा, त्याला अंघोळ घालायचा. असा करत करत महाराज एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला 7 कोस मागेच राहिला. आता त्याला समजलं मी पंढरपूरमध्ये पोचू शकत नाही. त्याच्या अंगातली शक्ती नष्ट झालेली आहे महाराज. रक्तबंबाळ होत होता, रोज रक्त वाहत होतं. तरी पण मनाचा दृढ निश्चय ठेवून आपला लोटांगण घालत चालत 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 गेलेला हा कुर्मदास मग त्या वारकऱ्यांना सांगू लागला. काय सांगितलं महाराज? काय अधिकार असेल बघा. काय सांगू लागला? म्हणाला त्या पांडुरंग परमात्म्याला माझा निरोप सांगा. त्या पांडुरंग परमात्म्याला माझा निरोप सांगा का हा कुर्मदास आता दमलाय, आता भागलाय, तो तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही. ते भगवंता माझी शेवटची इच्छा पूर्ण कर आणि तू इथे येऊन मला तुझं दर्शन दे. काय महाराज तो भाव असेल, काय ती शक्ती असेल, काय ती भक्ती असेल. आणि त्या कुर्मदासाला ते वारकरी गेले, त्याने पांडुरंगाचं दर्शन घेतलं, चंद्रभागे स्नान. आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर पांडुरंगाला निरोप सांगितला संतांनी. काय सांगितलं? अहो कुर्मदास तुमची वाट पाहत आहे, कुर्मदास तुमची वाट पाहत आहे. समजल्यानंतर भगवंत पांडुरंग विठेवरना नीट उडी मारली महाराज आणि भक्तासाठी 7 कोस धावत गेला पांडुरंग परमात्मा. कुठे गेला? जिथे कुर्मदास होता तिथे गेला. कुर्मदासाच्या तिथे गेल्यानंतर पांडुरंगाला पाहिलं. पांडुरंगाला पाहिल्यानंतर कुर्मदासाने विचार केला नाही, नक्की मनाशी निर्धार केला की हा माझा पांडुरंग परमात्मा आहे. आणि महाराज परत लोटांगण घालत घालत पांडुरंगाच्या चरणाजवळ आला. त्यांनी बघितलं नाही माणूस आहे, विठू सावकार आहे का पंढरीचा पांडुरंग आहे. इथपर्यंत ज्या अर्थी धावत आला तो माझा भगवंतच आहे. अशी महाराज त्याची स्थिती निर्माण झाली आणि आपल्या डोळ्यातली अश्रू त्या पांडुरंगाच्या पायावर पडले महाराज. त्याचे चरणकमल पांडुरंगाचे धुवून निघाले. हा त्याचा भाव पाहून पांडुरंग परमात्मा चतुर्भुज झाला आणि त्याला दर्शन दिलं आणि म्हणाला, हे बघ कुर्मदासा, तुला इच्छा आहे ना पंढरपूरला जायची, मी तुला घेऊन जातो. कुर्मदास म्हणाला, नाही भगवंता तू मला न्यायचं नाही, तू माझ्यासाठी इथपर्यंत आलास, माझं झालं, संपलं सगळं, मला तुझं दर्शन झालं, एकच आस लागली, भेटी लागी जीवा लागली शास. मला तुझी आस लागली होती, कसली? भेटीची आस लागली होती. ती आस माझी पूर्ण झाली आणि महाराज तेथेच त्याने आपला देह ठेवला. मग तिथेच देह ठेवला. आणि महाराज आत्तासुद्धा जेव्हा पंढरपूरला यात्रा भरते तेव्हा त्या 7 कोस त्या लगुळ त्या गावात आजसुद्धा यात्रा भरते. तिथे पांडुरंग प्रत्यक्ष गेला. पांडुरंग प्रत्यक्ष गेला आणि त्या भक्ताला दर्शन दिलं. ही ख्याती महाराज कुणाची? कुर्मदासाची, हातपाय नसलेल्या. मग मला सांगा, आपल्याला जर देवाने एवढे हातपाय दिलेत तर आपल्यासाठी देव धावणार नाही का? आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही का? जाऊ शकतो, पण जाऊ शकत नाही. कारण काय? आपण कशात गुंतलेलो आहोत? माया मोहामध्ये. माया, हा माझा मुलगा कामाला जातोय, माझा पती कामाला जातोय, त्याला डबा करायला पाहिजे, माझ्या मुलांना हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. म्हणजे आपण कशात? संसारात गुंतलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे आपण काय दृढ भाव धरायला तयार नाही. पण दृढ भाव धरला कसा? तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. त्याच्या भावामुळे देवाला त्याच्या जवळ यावं लागलं. ही शक्ती कुणाच्यात आहे? संतांच्याच आहे. बघा फॅक्टरी निर्माण, कितीतरी फॅक्टऱ्या निर्माण झाल्या की नाही? आता बघा सगळ्या फॅक्टऱ्या निर्माण केल्या, पण रक्ताची फॅक्टरी कुठे झाली का? किती सुधारणा झाली, कितीही विज्ञान पुढं गेलं तरी पण रक्ताची फॅक्टरी अजून कुणाला काढता आली नाही. मग रक्त करण्याचं काम कुणाचं आहे? भगवंताचं. या देहाला रक्त पुरवण्याचं काम भगवंताचं आहे. मग बघा रक्ताची फॅक्टरी झाली नाही. बघा
फॅक्टरी ऊसाची, आता ऊस इकडून ऊस घातला का तिकडून लगेच साखर निघते. विज्ञानाने किती प्रगती केली. इकडून ऊस घातलं तिकडून साखर पोत्यामध्ये लगेच पडते महाराज. पण इकडून जर वेडी बाबल घातली तर तिकडून साखर निघेल का? नाही निघणार. पण माझ्या ज्ञानोबरायांच्या फॅक्टरीमध्ये, माझ्या तुकोबरायांच्या फॅक्टरीमध्ये तरी तुम्ही दुर्जन घातलात तरी तो सज्जन होऊनच बाहेर पडल. ही माझ्या संतांची असणारा विश्वास, हा माझ्या संतांच्यावर असणारी श्रद्धा, हा माझा असणारा भाव. म्हणून तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे भाव जवली धरुणी आणि देव, न लगे सांगणे पुसणे चित्त शुद्ध करी भावे. संतांच्या चरणाजवळ राहा, चित्त शुद्ध करा, आपला भाव त्यांच्या समर्पित करा. ते आपल्याला सहज उपदेश करतील. आणि त्याने का उपदेश केला का भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. हा कीर्तनाची शेवेचा वेल संपला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुन्हाच्या तुमच्या महिलांचा आभार. सुंदर अशी साथ दिलीत. पुरुष वर्ग, ऐकणाऱ्या महिला, वयोवृद्ध आहात तरी पण शांत चित्तेने सगळं माझं पामरा असे काही थोर पण पायीची वाहन पायीवरी माझ्यासारख्या पामराकडून सेवा ऐकून घेतली. समाधान वाटलं. इथे सेवा करायला मिळाली म्हणून मी आधीच म्हटलं मी भाग्यवान आहे. हा 4था वर्ष या सप्त्याचा. असेच या सप्त्याची उत्तरोत्तर प्रगती हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून करविली तैशी केली कटकट वाकडे कानीट देव जाणे. महाराज, हे जे काय मी बोललो ते माझ्या गुरूंकडून आलेले जे ज्ञान आहे ते तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. मग काय चुकलं असेल तर पुन्हा क्षमस्व. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.